हरे कृष्ण, राधे राधे. सर्वांना प्रणाम. तर आज आपण जो कृष्ण भगवंतांसाठी जो कढी भाताचा भोग बनवणार आहोत बिना कांदा लसूणचा, तर त्याची रेसिपी आज बघणार आहोत आपण. तर बघा, इथे मी साहित्य घेतलेलं आहे. तर इथे हे पहा, ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी ही मोहरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे जिरं घेतलेलं आहे. ठीक आहे. इथे कसुरी मेथी आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, चिरून ठेवलेली आहे. इथे धने पावडर घेतलेला आहे, जरासं थोडी हळदी घेतली आहे. कढीपत्ता घेतलेली आहे. कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मीठ आहे, एक छोटासा आल्याचा तुकडा आहे आणि ह्या 4 मिरच्या आहेत. ठीक आहे. तर इथे पहा, ह्या पातेल्यामध्ये मी हे दही आहे. तर हे दही पण ॲक्च्युली घरी बनवलेलं आहे. बघा, मी पुन्हा दह्याची पण रेसिपी दाखवेल तुम्हाला. तर हे जे दही आहे ते मी कमीत कमी 2 वाटी घेणार आहे. तर इथे मी चमच्याने टाकत आहे, तुम्ही समजून घ्या. तर हे 2 वाटी कमीत कमी मी दही घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी. त्याच्यानंतर हे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे मिक्स करते. हे पहा, तर या पद्धतीने बेसन आणि दही हे असं छान मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. याच्यानंतर आपण कमीत कमी 1 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दह्यामध्ये. आणि दही, बेसन हे असं छान तिन्ही पण मिक्स करून घ्या. ओके. आता आपण कढीला फोडणी देऊ. चला तर. गॅसवर आता आपण पातेलं ठेवलेलं आहे, ज्याच्यात आपल्याला कढी करायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण गॅस सुरू करूया. ही जी कढी बनवणार आहोत आपण, बिलकुल नो ऑनियन गार्लिक, म्हणजे कांदा लसूण विरहित, खूप छान होते. आणि कसं आहे, भगवंतांना हे सात्विक अन्नच देतो आपण, त्याच्यामुळं कांदा लसूण हे तामसिक आहार आहे, म्हणून आपण ते यूज करत नाही. ठीक आहे. या पद्धतीने मी तेल तापायला ठेवलेलं आहे. इथे तेल तापलं आहे. हे पहा, तर मी आधी मोहरी टाकत आहे. इथे जिरं टाकलं आहे. ओके. इथे कढीपत्ता टाकला आहे. हे नंतर हिरवी मिरची टाकली आहे. कसुरी मेथी, कढी बनवतो आहे आपण कसुरी मेथी. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जो आल्याचा तुकडा घेतला होता ना, तो पण चिरून टाकला आहे मी. चिरून म्हणजे किसून घेतला छोट्या किसणीने. आता हे धने पावडर, हळद, कोथिंबीर आणि मीठ. हे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं. ठीक आहे. या पद्धतीने आता आपण हे जे दही बेसन जे घोळ केला होता तो ह्याच्यात टाकणार आहोत आपण. तर हे पहा, कशी 5 मिनिटात आपली यम्मी यम्मी कढी बनवून रेडी होती आहे. मस्त छान उकळती आहे. आता ही 5 मिनिटं अशी उकळून घ्यायची. चला तर करा पटाक्कन लाईक आणि शेअर, सबस्क्राईब. रेसिपी आवडली तर प्लीज सांगा कशी वाटली. अजून भगवंतांना भोग दाखवायचा आहे, परंतु मला अजून भात पण बनवायचा आहे. म्हणजे भात आणि कढी हे दोन्ही मी भगवंतांना भोग दाखवणार आहे. ठीक आहे. तर मी दाखवणार आहे तुम्हाला ते पण, भोग कसा लावलाय भगवंतांना. तर चला पुन्हा भेटू. तर हे पहा,
कशी कढी झाली आहे. तर या पद्धतीने कढी बनवून झालेली आहे. सगळ्यांना हरे कृष्णा. तर हे पहा, अशा पद्धतीने भगवंतांना भोग लावलेला आहे कढी भाताचा. ठीक आहे. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, ज्याचे नाव आहे चॅनलचं कृष्णाज अकॅडमी. थँक यू फॉर वॉचिंग.